नमस्कार मित्रांनो, क्रिकेटच्या मैदानातून सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते. जो संघ वर्ल्ड कप जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात होता तो ऑस्ट्रेलिया संघ स्पर्धेतून बाहेर झालाय. आणि दुसरीकडे टीम इंडियाने सुपर हिटमध्ये असा काही धुमाकूळ घातलाय की आता प्रतिस्पर्धी संघांना घाम फुटलाय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की भारताचा पुढचा सामना कोणाशी आहे आणि सेमीफायनलचं समीकरण नेमकं कसं असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची अपडेट ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. ऑस्ट्रेलियाचं पॅकअप. सर्वात मोठा धक्का म्हणजे ऑस्ट्रेलियाचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपलंय. अफगाणिस्तान आणि इतर छोट्या संघांनी केलेल्या जायंट किलिंगमुळे कांगारूंच्या संघाला रिकाम्या हाताने मायदेशी परतावं लागतंय. यामुळे आता भारतीय संघासाठी फायनलचा रस्ता थोडा सोपा झालाय असं म्हणायला हरकत नाही. भारताच्या विजयाचे हिरो ठरतायत युवा खेळाडू. शिवम दुबेने आपल्या नावाप्रमाणे बाहुबली खेळी करत नेदरलँड्सच्या गोलंदाजांची पळताभुई थोडी केली, तर दुसरीकडे अभिषेक शर्माने ज्या पद्धतीने सुरुवात करून दिली आहे ते पाहून वाटतंय की हा वर्ल्ड कप आपलाच आहे. काय, भारत वर्सेस पाकिस्तान पुन्हा होणार? क्रिकेट फॅन्ससाठी आनंदाची बातमी. साखळी फेरीत पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान आमने सामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर समीकरणं जुळून आली तर आपण सेमीफायनलमध्ये या महायुद्धाचा थरार पुन्हा अनुभवू शकतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, यावेळचा T20 वर्ल्ड कप भारत जिंकणार का? आणि शिवम दुबे की अभिषेक शर्मा, कोणाची बॅटिंग तुम्हाला जास्त आवडली? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की कळवा. अशाच क्रिकेटच्या ताज्या आणि धडाकेबाज बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.